नमस्कार. ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे. मांजरी वासियांचे रखडलेले प्रश्न सोडवण्यासाठी अमरदादा घुले यांना पुणे मनपा सभागृहात नगरसेवक म्हणून पाठवा असे आवाहन घुलेनगर येथे बोलताना शिवसेना पुणे शहर प्रमुख नाना भानगिरे यांनी केले. शिवसेना पुणे उपजिल्हा प्रमुख व 34 गाव शासन नियुक्त नगरसेवक अमरदादा घुले यांचा अभिष्टचिंतन सोहळा आणि भव्य रक्तदान शिबिर, जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन आदी कार्यक्रमांचे आयोजन त्यांच्या मित्र परिवाराकडून करण्यात आले होते. यावेळी नाना भानगिरे हे बोलत होते. या प्रसंगी शिवसेना जिल्हा प्रमुख उल्हास भाऊ तुपे, शिवसेना नेते अभिजित बोराटे, उद्योगपती राजू शेठ घुले, दीपक कुलाळ, अक्षय तारू, विकू अम्माने, पंकज कुद्रे, अभिदादा भानगिरे, काका पवार, योगेश जोशी, सचिन तरवडे, विशाल सूर्यवंशी, महिला नेत्या सारिका पवार, निशिगंधा थोरात, राजश्री माने, आशा यादव, आशा कांबळे, अर्चना सूर्यवंशी, प्रतिमा बोबडे, राष्ट्रवादीचे नेते राजेंद्र गारुडकर, शीतल गारुडकर, माजी सरपंच शिवराज घुले, जितीन कांबळे, अजित घुले, प्रशांत घुले, सुधीर घुले, सुमित घुले, शिवाजी खलसे, मयूर खलसे, नीलकंठ माणिक शेट्टी, अंकुश बालाजीराव, आरपीआय नेते महादेव दंदी, काँग्रेस नेते शक्ती प्रधान, तुषार घुले, शिवसेना शाखा प्रमुख अनिकेत मोजे, शंतनू सरकार, आरिफ पटेल, तेजस खोतकर, अविनाश घाडगे, दीपराज घुले, उद्योजक वैभव बंटी कुंजीर आदी सर्वपक्षीय मान्यवर नेत्यांबरोबर घुलेनगर, मांजरी बुद्रुक, केशवनगर परिसरातील रहिवासी, महिला, युवक, सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने शुभेच्छा देण्याकरता उपस्थित होते. अमरदादा घुले यांच्या शिवसेना जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन शिवसेना पुणे शहर प्रमुख नाना भानगिरे मान्यवर नेत्यांच्या शुभ हस्ते झाले. रक्तदानास उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला. रक्तदात्यांस यावेळी भेटवस्तू प्रमाणपत्र देण्यात आले. मांजरी बुद्रुक, केशवनगर परिसरात शिवसेनेच्या माध्यमातून कोट्यावधी रुपयांची विकास कामे सुरू केलेली आहेत. मनपा निवडणुकीची उमेदवारी पक्षाने द्यावी, विजयाचा भगवा फडकवल्याशिवाय राहणार नाही असे यावेळी अमरदादा घुले यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले. जनसेवक अमरदादा घुले यांच्या समर्थकांनी वाढदिवसानिमित्त जबरदस्त शक्तीप्रदर्शन केल्याने महायुतीमध्ये शिवसेनेकडून तगडा उमेदवार त्यांच्या रूपाने मनपा निवडणुकीच्या मैदानात उतरला असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झालेली आहे. पाहूया या कार्यक्रमाचा हा वृत्तांत. ते मनापासून आपल्या सर्वांच्या वतीने त्यांचं मनापासून आभार मानतो आणि भविष्यामध्ये मांजरीकरांचे जे रखडलेले प्रश्न आहे ते आपण सातत्याने शासनयुक्त नगरसेवकाच्या माध्यमातून आपण जनसामान्यांचे प्रश्न या पुणे महानगरपालिकेत मांडत असतात. भविष्यामध्ये या भागामधून महायुतीच्या माध्यमातून अनेक विकास काम भविष्यात जे होणार आहे. मांजरीकरांचा जो ज्वलंत प्रश्न आहे तो म्हणजे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असेल, वाहतूक कोंडीचा प्रश्न असेल, अंतर्गत रस्ते असेल, त्याचबरोबर अनेक मूलभूत सुविधा या ठिकाणी प्रबलित आहे. हे सोडवण्यासाठी नक्कीच येणाऱ्या काळामध्ये अमरजी घुले आणि आमचे सर्व महायुतीचे सर्व सहकारी या भागामध्ये चांगलं काम करून मांजरीकरांचे सर्व प्रश्न भविष्यात सोडवण्याचा प्रयत्न हे करतील असा त्यांचा वाढदिवसानिमित्त मी सर्वांच्या वतीने त्याला शुभेच्छा देतो. प्रश्न सोडवण्यासाठी आपण सर्वांनी पुणे महानगरपालिकेमध्ये त्यांना काम करण्याची संधी द्यावी एवढीच इच्छा आजच्या वाढदिवसानिमित्त सर्व नागरिकांना करतो. काल आमची 34 गावच्या सर्व सदस्यांची आयुक्तांची इथं मीटिंग झाली. तर ती मीटिंग झाल्यानंतर अमरदादांनी त्यांचं खरं रूप काल दाखवलं. शिवसैनिक कसा असतो त्या अधिकाऱ्यांना फार घाम फोडायचं बाकी राहिली होती. कारण त्यांना एवढे प्रश्नांची हे केली, ह्या भागात हे काय नाही झालं, त्या भागात ते काय नाही झालं. म्हणजे असे जर लोकप्रतिनिधी आपल्याला इथून पुढं लोक मतातनं महानगरपालिकेत जर झाले तर नागरिकांचे प्रश्न ताबडतोब सुटतील. आज माझ्या वाढदिवसानिमित्त शहराचे शहर प्रमुख प्रमोद नाना भानगिरे, तसेच उल्हास भाऊ तुपे, मच्छिंद्र दगडे असतील, सगळे प्रमुख उपस्थित राहिले. त्याबद्दल मी सगळ्यांचं मनपूर्वक आभार मानतो. सगळ्यांना आमचं विकास काम आवडतं. शिवसेना पक्षाचे एकनाथ शिंदे साहेबांनी जो विश्वास टाकला, प्रमोद नाना भानगिरेंनी जो सपोर्ट केला त्या विषयावरती म्हणून सर्व पक्ष एकत्र येऊन मला सपोर्ट करतात. महायुतीने जर ठरवलंच शिवसेनेला एक जागा द्यायची माझ्यामध्ये तर नक्कीच आमचा शिवसेनेचा भगवा झेंडा महापालिकेवर फडकल्याशिवाय राहणार नाही. नगरसेवक होणार आहे ही काया दगडावरची रेग आज मी ओढून ठेवतो.
दादा नगरसेवक झाल्याशिवाय राहणार नाही. दादाचा विजय असो, अमरदादाचा विजय असो. मांजरी गावामध्ये सर्वात चांगलं काम करणारा म्हणजे याच्या आधी मी कामं केले, पण अमरदादा म्हणजे नवीनच आलाय. म्हणजे राजकारणामध्ये नवीन म्हणजे उगवता सूर्य म्हणायचं त्यांना. आणि म्हणजे कमी वेळात चांगलं काम करणारा नेता म्हणजे अमरदादा घुले. खरं तर अमरदादा म्हणजे लोकांमध्ये म्हणजे महानगरपालिकेमध्ये मला क्षेत्रीयकारामध्ये जाऊन अधिकाऱ्याची बांधून निधी आणून काम करून घेतो. आणि नाना पण चांगला सपोर्ट करतो अमरदादांना. म्हणजे आता नानाचे कामं चांगले बघू म्हणजे अमरदादाचे कामं चांगले होते म्हणून अमरदादांना एक म्हणजे 34 गाव समिती शासन नियुक्त नगरसेवक त्यांना केलेला आहे. पण माझे पुढचा वाढदिवस हा अमरदादाचा म्हणजे महानगरपालिकेचे नगरसेवक म्हणून होणार आहे. आम्ही सगळ्यांनी ठरवले की आता यांना निवडणुकीत चांगल्या प्रकारे पाठिंबा द्यायचा, चांगलं काम त्यांचं त्या ठिकाणी जनतेसमोर मांडायचं आणि या सगळ्यांना पुणे एकदा निवडून आणण्यासाठी आम्ही खामटकपणे त्यांच्या मागे उभं राहणार आहे. असं मी या ठिकाणी अमरदादाच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी अमरदादा तुला शब्द तुमच्या तिघांना पण शब्द आहे, आमचा दोघांना आहे. प्रत्येक सोसायटीमध्ये विकास कामाचा धडाका लावलेला आहे. त्याचं श्रेय जर कुणाला जात असेल तर ते नक्कीच प्रमोद नाना आणि उपजिल्हा प्रमुख अमरदादा घुलेंना जाते. महानगरपालिकेच्या निवडणुका अवघ्या 3-4 महिन्यावरती आलेल्या आहेत. त्यामुळं मांजरी केशवनगर परिसरामधील प्रत्येक मतदाराला मी विनंती करतो की धनुष्यबाण आपल्या या ठिकाणी निवडून यायला पाहिजे. अमरदादा घुले पाटील महानगरपालिकेमध्ये निवडून गेले पाहिजे. अमरदादांच्या मागे कुठल्याही राजकीय ताकद नसताना सुद्धा अमरदादांनी स्वतःच्या हिमतीवर शिवसेनेचे आमचे नानासाहेब भानगिरे यांच्या सहकार्याने मांजरीमध्ये जो विकास केलेला आहे तो विकास अतिशय कौतुक करण्यासारखा आहे. अमरदादांचं आम्हाला नेहमी चांगल्या प्रकारे सहकार्य लागतं. मी जवळजवळ 8 वर्ष या परिसरामध्ये राहते. एक माणूस म्हणून विचार करण्यासारखी व्यक्ती आहे. त्यांच्या माध्यमातून मांजरी गावची सेवा घडली आणि अशीच सेवा मांजरी गावची या ठिकाणी पुढे घडावी, आमची त्यांना प्रबळ साथ राहील अशी आई मांजराच्या चरणी प्रार्थना करतो. अमरदादा आपलं येणारं भावी आयुष्य सुखाचं, समृद्धीचं आणि भरभराटीचं जावो. आपल्यातून देशाची, समाजाची, आईवडिलांची सेवा घडो. आपल्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण हो असे आई मांजराच्या चरणी प्रार्थना करतो आणि आपणास वाढदिवसाच्या मनपूर्वक खूप साऱ्या शुभेच्छा देतो.